हा बघा हा पण एक पडला. थांब 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 सरू थांब. हे बघा हे बघा हे बघा तिसरा पण पडला. तो बघा आपण जो काढले नारळ त्याचं हे पाणी पितोय. अर्ध पाणी थोडंसं वेस्ट गेलं तर थोडं राहिलं ते पितोय आपण. मला पण भारी वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हो मित्रांनो, तुम्ही ओळखला असेल आम्ही जातोय कुठे तर अलिबागला. आपला बघा जो सर्वेश आहे त्या सर्वेशच्या आपण बंगल्यावरती जातोय. आम्ही मोजकेच जण आहोत, आपल्या चाळीतलेच मित्र आहेत सर्वजण. आम्ही 7-8 जण आहोत की जातोय. आनंद मागून येणार आहे, पण माझ्यासोबत आहेत आता बघा कोण कोण. कौशल आहे इकडे, हर्षल आहे, आदी आहे, सरू, रोहित मोरे आणि आपल्या इथे निशांत. तर आम्ही सर्वजण गाडीने चाललो आहे. बाईक आणि जे ॲक्टिवा वगैरे आहेत ते घेऊन चाललो आहे सर्वेशच्या गावी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही बनून राहा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. या 2 दिवसाची आपली जर्नी असणार आहे. सॅटर्डे संडे आपण स्टे करणार आहोत अलिबागला. सो तर मग बघूया काय धमाल मजा मस्ती करतो ते. आणि हे दोन्ही ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा. चला तर मग भेटूया पुढे आणि आपल्या प्रवासाला आता सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. चला तर मग जाऊया. आता गावदेवी मातेचं आपलं मागेच मंदिर आहे, तिथं आपण दरवेळी कुठे बाहेर जाताना पाया पडून जातो. तर जाऊया, पाया पडूया आणि डायरेक्ट पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, आपली नेहमीची जागा शिवसागर स्वीट. आपण आपल्या ह्या मुंबई गोवा हायवेला लागलोय आपण. आणि माहिती आम्ही थोडा कसा नाश्त्याचा ब्रेक म्हणून घेतलाय. तर आलो, थोडी ट्रॅफिक भेटलेली मध्ये, आम्हाला उशीर झाला आता इथे यायला. सो चला तर मग इथे थोडंसं पेटपूजा करूया, नाश्ता करूया आणि मग डायरेक्ट पुढे तिथे आपल्याला अलिबागला जायचं आहे. मला वाटतं वडखलपर्यंत आपल्याला जायचं आहे ह्या हायवेने. आणि तिथून राईड घेऊन मग आतमध्ये तुमच्या इथून आपल्याला अलिबागसाठी आतमध्ये जायचं. चला तर मग मी बाय रोड अलिबागला पहिल्यांदा जातोय, त्यामुळे मग जाऊया, थोडं एन्जॉय वगैरे करूया. रोड ट्रिप आहे मस्त आणि बऱ्याच दिवसांनी रोड ट्रिप केली. मला वाटतं लास्ट टाइम जे गावाला गेलो होतो त्यानंतर काय परत गेलो नव्हतो कुठे बाईकवरून. तो चला तर मग आज आपण आपल्या ह्या बाईकवरती आणि आपल्या ह्या सर्व मित्रांसोबत आलो आहे अलिबागला जायला. आम्ही सकाळी सकाळी असा काहीतरी नाश्ता करतोय, वडापाव आणि हे. आणि ते रोहित आमचा काय ते खात नाही म्हणून त्यांनी काहीतरी रिओ घेतलंय. तर मग ही आता आम्ही तर आता वडापाव वगैरे खातोय. ते कुपन घेऊन बघा कौशल तिथे घेतोय. चला तर मग या नाश्ता करायला. तर नाश्ता करू आणि पुढे जाऊ. काय काय आलंय बघा नाश्त्यामध्ये, पॅटीस आणि वडापाव. कसं आहे कौशल? मस्त आहे. आपला तर डेलीचंच आहे. नटे कसं आहे? भारी आहे. तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता आम्ही जातोय पुढे. म्हणजे आता मुंबई गोवा हायवेनेच आपला जो गावचा रस्ता आहे त्याच रस्त्याने आता आपण जाणार आहोत. आणि चला तर मग जाऊया पुढे. नॉनस्टॉप आता आपल्याला जायचं आहे, त्यामुळे आणि हा कौशलची काय मस्ती काय कधी थांबणार नाही. ढोल बघितलं, ढोल आपण राजपाल यादव सगळे आपली गँग खतरनाक खतरनाक आहे आपल्यासोबत. आणि एक माणूस आमचा गायब झाला, हा बघा. हा तुम्हाला नेहमी टपरीवर दिसेल. मित्रांनो, आता आम्ही आलो त्या फाट्यावरती, जो वडखळ अलिबाग जो फाटा आहे आपल्या मुंबई गोवा हायवेला बघा. इथून असा हा पुढे रस्ता गेला आहे आपल्या माणगाव साईडला, म्हणजे ते कोकणामध्ये. आणि इथून हा असा कट आहे आतमध्ये, जो की आतमध्ये हा रस्ता जातो हा वडखळ अलिबागला. तर इथं आम्ही दोघं पुढे आलो बाईकमुळे, त्यामुळे हे दोघांची आता बाईक येतात त्यांचं वेट करतोय आम्ही. ते लोक आले का मग आपण जाऊ पुढे. थोडंसं म्हणून थांबलो, मी पुढे आलेलो नॉनस्टॉप म्हणून. निशान पेट्रोल भरायला थांबलेला आणि ते लोक पण हळूहळू सर्वजण येतात. तर इथून आता आपला पुढचा प्रवास असेल.
मग हा रस्ता माझ्यासाठी नवीन आहे म्हणून मी त्यांच्यासाठी थांबलोय. तर सगळे आम्ही इथून आता आम्ही सगळे एकत्र जाऊ, तोपर्यंत त्यांचा आपण इथे वेट करू. अथक प्रयत्नानंतर आम्ही आलेलो आहे. आपलं स्वागत हे बघा, हा आहे आपल्या मित्राचा बंगला, आई बंगला सर्वेशचा. आताच आम्ही आलोय गाडीतून. बघा गाडी इथे पार्क केल्यात आणि खूप वेळ लागला आम्हाला. आम्ही बरेच थांबत वगैरे आलो, सगळं काही शॉपिंग वगैरे करत आलो, त्यामुळे उशीर झाला. आली. हा रोड ट्रिपने पण आहे थोडं. असं रोड ट्रिप बाय असं लांब वाटतं ना, आपण फेरीने आलो त्यापेक्षा. फेरीने कसं जवळ लागतं, पण रोड ट्रिपचा पण एक वेगळा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही आलोय. आम्ही इथे सारखे येत असतो. आता मला वाटतं माझी थर्ड टाइम आहे. तुमची? आमची थर्ड टाइम. हा, आम्ही तीन वेळा आलो या बंगल्यावरती तरी. आता बघूया, तसंच ते पहिल्याचे दिवस इथे आता एन्जॉय करायचे आहेत. खरंच खूप इथे पीसफुल आहे, शांतता. मी सगळं तुम्हाला हा परिसर दाखवेनच किती स्टार्टिंग आहे. हा भारी, किती मस्त वगैरे आहे. तर चला तर मग हा ब्लॉग एन्जॉय करूया. आणि आता चालू कमेंट करा माझा हा कसं वाटतंय. हा, ह्याची खोपडी बघा कशी दिसते. तर सांगा ते. आणि चला तर मग आता जाऊयात. कांट वेट, मला वेट नाही होतं आपल्या ह्या बंगल्यामध्ये जायचं. बरेच वर्षांनी आलोय. मला वाटतं मी लास्ट टाइम आता काहीतरी 3-4 वर्षापूर्वी आलो होतो. चला तर मग जाऊया आता आतमध्ये आणि थोडा विश्रांती नाही, थोडासा असा निवांत टाकूया आणि मग पुढचा काय प्लॅन असेल तर त्यासाठी आपण फिरूया. तर मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यामध्ये अलिबागमध्ये असलेल्या आपला मित्र जो आहे सर्वेश, त्याचा असणारा आई बंगला, जो की हा तुम्हाला मागे दिसतोय, हा बघा संपूर्ण. तर खरंच खूप भारी आहे. तर त्याची मी आता तुम्हाला एक हलकीशी एक होम टूर जी देण्याचा प्रयत्न मी करतोय. तर बघा, असं इथून गेलं, हा मेन एंट्रन्स त्यांचं इथून आणि बॅक साईडून सुद्धा आहे. तर आपण जर आलो तर हे बघा, मेन एंट्रन्समधूनच हा दरवाजा आहे. इथून आतमध्ये एंटर केलं तर आपल्याला ही प्रशस्त एक हॉल अशी दिसते. बघा, इथून असा हॉल आहे आणि ह्या साईडला हा एक बेडरूम आहे. तर बघा, इथे सुद्धा हा डबल बेड म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे आणि ही रूम बऱ्यापैकी मोठी आहे. हे बघा, आणि इथून आला का हा हॉललाच लगत अजून एक दुसरा बेडरूम आहे. तो देखील तेवढाच मोठा आहे. बघा, डबल बेड आहे आणि आतमध्ये संपूर्ण वॉशरूम वगैरे आहे. आणि हा खूप मोठा असा हॉल आहे आणि ते सगळे आपली पब्लिक आहे. इथे त्यांचं एक देवघर आहे. सर्वेश इथे देवघर आहे ना? हां, तर हे बघा, इथे त्यांचं एक असं छोटंसं असं एक देवघर म्हणून आहे. तर हे बघा, अशी त्यांची ही खोली आहे जी की असते. त्यांच्याकडे पालखी येते दरवर्षी, तर त्या निमित्ताने हे असतं देवघर. आणि या रिलेटेड ह्याच हॉलच्याच बाजूला असं बघा, हे असा हा बॅक साईडचा दरवाजा आहे. इथून पण मी तुम्हाला दाखवतो. चला तर मग जाऊन बघूया की हे बघा, बॅक साईडला आलो ना आपण बाहेर, की असे सर्व अशी झाडं झुडपं आहेत. सर्व आंब्याची वगैरे झाडं आहेत. हे बघा, संपूर्ण इथून आपल्याला तर मेन इंटरेस्ट तिथून आपण एंट्री केली, गाड्या तिथे लावल्या, आपला गेट आहे आणि असं संपूर्ण असा हा परिसर आहे जो की एकदम निसर्गाच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि इकडून आपल्या गेल्यावरती हॉलमधूनच डायरेक्ट बाजूला हे किचन आहे. बघा, हे असं ते किचन आहे. सर्वेशचा भाऊ अगोदरपासूनच इथे आहे. ते लोक सॅटर्डे संडे इथेच येतात विकेंडला चिल करायला, जवळ आहे त्यामुळे. आणि इथून असंच इथे देखील 2 वॉशरूम वगैरे आहेत, म्हणजे वॉशरूम आहे, बाथरूम आहे. त्यानंतर इथून आलात हे मागच्या साईडला त्यांचं थोडंसं असं एक मोकळी जागा आहे. ते की टाकी वगैरे मागची वगैरे साईड आहे, जिथे की आपण सकाळी चूल वगैरे करू शकतो. आणि इथून पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, सगळीकडून यायला एंट्रन्स ठेवलेला आहे बाहेर आणि खरंच खूप भारी आहे. आम्ही खूप दरवर्षी येतो ना इथे, असं कधी निवांत म्हणून राहायला आम्ही इथे येतो सगळेजण. आम्ही आमची बोलतात ना मित्रपरिवार आलो का. आणि माझ्या वाटते मागेच एक ग्राउंड आहे मोठं, तिथे आता मॅच चालू आहे. आम्ही तिथे क्रिकेट पण खेळतो. तर उद्या पण आपण सकाळी कदाचित जाऊन क्रिकेट खेळूच. आणि असंच आहे, हेच एक क्षण अनुभवायला अलिबागला येतो. आपल्या हक्काचा मित्राचा घर आहे, त्यामुळे हक्काचं आहे आपल्या, त्यामुळे कधी पण आम्ही येतो. आणि त्या एक बेडरूममधून देखील इथे बाहेर एंट्री आहे. हे बघा, मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना, तो एक आपण दुसरा बेडरूम दाखवलेला ना, तिथून देखील तुम्ही ते ह्या साईडला बाहेर येऊ शकता. तर इथं अशी टाकी वगैरे लावली आहे संपूर्ण, म्हणजे सोय सगळी आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत वगैरे कधी याल म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की ते बुक करून येऊ शकता. आणि असंच नारळी पोपळीची झाडं आहेत, सर्व बाजूला आंब्याची झाडं आहेत आणि त्यामध्ये एकदम शांततेमध्ये राहिलेलं हे असं आपलं आई बंगला आहे. थोडं बीचपासून लांब आहे
पण ठीक आहे, तुम्ही फॅमिलीसकट येत आहे, फॅमिली टाईमला स्पेंड करायचं आहे, थोडं घर वगैरे चांगलं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की इथे येऊ शकता. मी कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि व्हिडिओमध्ये देखील देईन. तर तुम्हाला जर आई बंगल्यावरती यायचं असेल तर नक्की ही व्हिडिओ बघून तुम्ही संपर्क साधा, मी जर नंबर देईल त्यावरती. चला तर मग आता आपण आलो आहे, एन्जॉय करायचं आहे, एन्जॉय करायचे 2 दिवस. चला तर मग थोडासा विश्रांती टाकूया, दम टाकूया आणि मग पुढे जाऊन मस्तपैकी आता कुठला काय प्लॅन आहे ते आता सडनली आम्ही थोडं डिसाईड करतोय. गाईज आता आम्ही रेडी वगैरे झालो आहे. बाबू आता हे भाजी कटिंग करत होता, जेवायचं आहे, भूक लागली आहे खूप. सो आता बाबू आणि सगळे हे लोक भाजी कटिंग करतात जेवणासाठी. तर मित्रांनो या बघा, आता आम्ही आलोय, आज दुपारचं जेवण आम्ही घरी बनवतोय, कारण का आम्हाला बाहेर उद्या जेवणार किंवा आज रात्री जेवू आम्ही ते बघू. तर आज दुपारचं जेवण सगळं मिळून आम्ही बनवतोय. भाजी वगैरे इथे आता कट केली आहे सर्वांनी आणि ते सर्वेचा भाऊ सिद्धेश जातात तो आमच्यासाठी राईस बनवतोय, एक भारीला पुलाव राईस. तर चला तर मग तो बाहेर येऊन पण आम्ही व्हेज खातो, नॉनव्हेज नाही खात. खाऊ रात्री. गाईज रात्रीसाठी तर खूप आहे. सॉरी हे सांगायला होतं चिकन होतं. मग आता जाऊया, आता थोडंसं हे रेसिपी वगैरे करूया, जेवूया. तर बघा मित्रांनो, इथे सर्वेशचा भाऊ आमच्यासाठी इथे जेवण आता बनवतोय. तर आम्ही त्याला सर्व एक कट वगैरे करून दिलंय आणि इथे तो आता एक बोलत ना एक पुलाव, कढई पुलाव काय तो असतो, कुकर पुलाव, तो बनवून देतोय. थँक्यू. ते बघा आले तर आपली पोरं जरा क्रिकेट खेळायला चालू केलंय. मैदान त्या साईडला बनवते, तिथे टुर्नामेंट चालू आहेत. सो तर मग आता इथे थोडंसं बॅट बॉल वगैरे खेळतात. मी तुम्हाला आजूबाजूचा अजून परिसर दाखवतो. मगाशी मी तुम्हाला हा संपूर्ण असा हा बंगला दाखवला सरूचा कसा आहे तो, पण आता मी तुम्हाला ह्या बाजूचा परिसर पण दाखवतो त्याचा की कसा आहे. बघा ह्या एंट्री गेटपासून ही बॅक साईड आहे त्यांची आणि इथूनच बघा असा हा परिसर आहे जो की पूर्ण असं झाडं झुडपं त्यांनी फळझाडं लावलेली आहेत बरीच. हे बघा बाजूला देखील असं घर आहे वेगळं. इथे हा झोपाळा, हे सगळं हापूस आंब्यांची झाडं आहेत, कलम आहेत बघा सर्व आंब्या. आता त्याच्यावरती दरवर्षीच आम्ही एकदा उन्हाळ्यात आलो होतो तेव्हा देखील आंबे होते. आणि तिकडे चिकूचं झाड आहे, चिकूचं वगैरे पण झाड आहे ज्याच्यावरती तुम्हाला चिकू आलेले पण दिसतील. सर्व आहेत, नारळाची झाडं आहेत, नारळ पण आहेत तिकडे. हे लोक इथे जे खेळतात हे बघा. ह्या साईडचा परिसर पण खूप भारी आहे. तर तुम्ही आलात कधी फॅमिलीसोबत तर हे बघा असं तुम्हाला तो एरिया पण आहे जो की तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि इथे बघा नारळाची पण झाडं आहेत, त्याच्यावरती नारळ आलेले आहेत. आम्ही एकदा आलो होतो तेव्हा आमच्या एकदा मित्राने नारळ झाडावर चढून काढले होते, पण आता आमच्या तिथे कुणाला चढता येत नाही. आमचा एक मित्र होता कल्पेश म्हणून, जेव्हा आम्ही आलो होतो 12वी झाल्यानंतर इथे आलो होतो तेव्हा तो झाडावरती चढलेला आणि त्याने नारळ तोडलेला. आम्ही असं फ्रेश नारळ पाणी पियालो होतो त्यावेळी. आणि वरती टेरेस पण आहे बंगल्याच्या वरती, बट बघू तिथे गेलो तर तिथून पण तुम्हाला दाखवेन. तर बाकी आहे बघा क्रिकेट खेळत आहे. तर मित्रांनो आता आपण ह्या आई बंगल्याच्या जो वरती टेरेस आहे तिथे जातोय. इथून बाहेरूनच दरवाजा आहे टेरेसवरती जाण्यासाठी. तर हे बघा वरती इथे लॉक लावलेला असतो, तो लॉक करून आता आपण जाऊ टेरेसवर. तर हे बघा आपण टेरेसवर आलोय आणि टेरेसवरून हे सरू आराम. आता आमचा सरू बघा इथे नारळ काढायचे ह्याच्यामध्ये. नको हे सरू, तू नको मागे 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 सरू. तर बघा आम्ही नारळ काढायसाठी आलेलो इथे. बघा नारळाचं झाड आहे, नारळ आहेत मस्तपैकी, पण काठी थोडी छोटी पडते. ते इथून काढतात बोलतात हे सगळे आपले पोरं खाली क्रिकेट खेळतात. आणि बांबू भेटलेला आहे मोठा. तर बघूया एखाद दुसरा नारळ. ए बाजू हो जाने तो पापड हो जाएगा ए. आता इथून नारळ काढतोय. हा हे बघा त्याच्या मध्ये नारळाला मार, फक्त सोडून नारळाला मार, निघेल बघ. तसं नाही, नारळाला खालून असा मार. हा असं मार, असं हा मार त्यात मध्ये बघ, निघेल बघ. हा मार 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 मार. कौशल वर कौशल. हा आला. दाखव बोरे, दाखव तो व्हिडिओ मध्ये. हा बघा हा पण एक पडला. थांब सरू थांब. हे बघा तिसरा पण पडला. तो बघा केवढा मोठा नारळ आहे. हाय 2 काढून टाक ना, सगळ्यांना होतील उद्या सकाळला वगैरे. हे बघा वरती. हा फक्त नारळाला जोरात धक्का दे नारळाला.
असा नाही रे हे सरू हा काय कामाचा नाही. बघा ही अशी बांबूच्या सहाय्याने आम्ही इथे नारळ काढतोय. दोघांच्या मध्ये मारू ना. हा हा असा मार 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 निघेल बघ. तर हे बघा मित्रांनो आम्ही 4 नारळ काढले आणि साईज बघा केवढी आहे. जो आपल्या इकडे 90, 50, 60 रुपयाला जो भेटतो 90 ना 90 नाही 90 पर्यंत मी ऐकलंय. आणि बघा सगळे मोठमोठे नारळ आहेत हे बघा एवढे. आता आम्ही ह्यांना बघूया सोलायचा प्रयत्न करतोय. सोललो तर त्यातलं आपलं पाणी आपण नक्कीच पिऊ. बघा आमचा कौशल अवलिया त्याने भाई असा मारून मारूनच त्या नारळाला सोललेला आहे हे बघा. आणि केवढा मोठा नारळ आहे बघा. जो 60-70 रुपयाला आपल्याला जो अख्खा नारळ भेटतो तो तसा वाला नारळ आहे. तयार एकदम ही झालेले नारळ आहेत ते कडक. सगळे एन्जॉय करतो चिल मध्ये. तरुणे बघा इथे हत्यार आणलेलं जे पारंपरिक आता वापरतात कोकणामध्ये नारळ सोलण्यासाठी. तर ह्याच्यावरती सरू आपल्याला हा एक नारळ सोलून दाखवेल. हा बघा सरूकडे आपण हा नारळ देतोय. तर बघूया तो एक करून दाखवतोय. सरू मी काय बोलतोय जर आपण उभा टाकलं तर पाणी पिण्यापुरतं अच्छा सोलला ना. हे बघा तर ही मशीन असते. या मशीनने खूप इझी होतं. आपला कौशल ढाण्या वाघ ह्याने हाताने सोललेला आहे. आणि बघा इथे आता एकदम इझी झालेलं आहे. ही कुठून आणली वरती उचलून आणली काय. हे बघा किती इझी आहे बघा. आणि एकदम झटपट पटापट नारळ पेट के अंदर. तर हे बघा कौशलने इथे नारळ फोडलेला तो पिऊन. कौशल पाणी कसं आहे. हा एक नंबर बघा नारळ फोडलेला आहे. थांब हे पकड. आणि आता तो मला पाणी प्यायला देणार आहे. भाई प्युअर मलाई बघा प्युअर. आरामात कौशल. तर बघा आपण जो काढले नारळ त्याचं हे पाणी पितोय. अर्ध पाणी थोडंसं वेस्ट गेला तर थोडं राहिलं ते पितोय आपण. मलाई पण भारी भाई. आम्ही जी व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव जो बनवलेला आहे एकदम भारी सुवास सुटला. आणि आता इथे आम्ही बाहेरच बसून खाणार आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि हे बघा सर्वजण मस्तपैकी झालंय. आता जेवूया डायरेक्ट जेवायला. तर बघत्या मित्रांनो आता आम्ही बाहेरच जेवायला बसलो. मस्तपैकी जो पुलाव बनवलेला आहे तो खातोय. खरंच खूप भारी झालाय एक नंबर. मित्रांसोबत असं येऊन जेवणं ते पण खूप भारी आहे. आणि आता भूक पण लागली. आणि एकदम मस्त प्लेझंट वेदर आहे. मित्रांनो आता आपण जातो आहे जरा फिरायला बीचवरती रेवदंड्याला. एक रामेश्वर मंदिर आहे आणि आजूबाजूला एक काहीतरी परिसर आहे तो फिरायचा आहे. सो त्याला मग आता गाड्या काढून आपण जातो. थोडं तयार वगैरे झालोय बघा. गेटअप वगैरे थोडं रेडी झालोय. फोटोशूट वगैरे केलं. सर्वजण मागे पण रेडी झालेत. तर आता लगेच निघूया आपण. आणि आता आपल्याला जायचं आहे कुठे तर रामेश्वरम मंदिर असं समथिंग काहीतरी आहे. मी तर पहिल्यांदा जातो. रेवदंड्याला आहे ते. रेवदंड्याला ह्या आधी पण मी गेलेलो आहे. माझा एक मित्र आहे उत्सव म्हणून त्याच्या घरी देखील आम्ही गेलो होतो. तर ठीक आहे चला आता परत जातोय. आणि तिथे जाऊन देखील आता मजा मस्ती करायची आहे. संध्याकाळचे आता जवळजवळ 5:45 झालेत. उशीर झालाय. आम्हाला वाटतं मे बी रात्रच होईल यायला 8 वाजतील. तर मग जाऊया डायरेक्ट तिकडे. सनसेटच्या आधी बीचवर पोहोचायचं. सनसेटच्या आधी पोहोचू बीचवर. आले यार चल रे करून देतो तुला. थोड्या वेळातच श्री रामेश्वर मंदिरला 5 मिनिट आणि आम्ही पोहोचल्यावरती तुम्हाला तिकडचे दाखवतो व्हिडिओ कसे आहे काय आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे रामेश्वर मंदिरला. श्री रामेश्वर मंदिर. आणि चला आता आपण जाऊया तर ह्याच्यामध्ये. आणि बघूया मंदिर खूप छान दिसते. खूप छान फोटो वगैरे येतात इथे. प्री वेडिंग वगैरे वेडिंग वगैरे इथे होतात. सो आपण ते देखील आता बघणार आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. चला तर तुमच्यासोबत माझ्यासोबत तुम्ही पण. तर मित्रांनो आता आतमध्ये आपण हे केलं आहे श्री बरांगी गणपती म्हणून हे आहे. तर इथे देखील आपण आधी जाऊया.
मंदिर परिसरात सर्व. इथे गणपती आणि श्री दत्तांची इथे मूर्ती आहे आणि इथून हा परिसर बघू शकता. असं एकदम प्रांगण खूप छान आहे आणि खूप पीसफुल आहे. बघा सिनेरी बघा मित्रांनो, काय वरती खूप छान आली आहे. आणि हा मंदिर परिसर आहे. तर हे बघा आतमध्ये आलं, इथे नंदी महाराज आहेत समोरच आणि हे असं मंदिर. चला तर मग आतमध्ये जाऊया पण हे बघा आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अशा प्रकारे येऊन तुम्ही बाहेर येऊ शकता. असं हे प्राचीन मंदिर आहे खूप आणि खरंच खूप प्रसिद्ध देखील आहे. मंदिराच्या लगतच श्री विठ्ठल रुक्माई देवीचं पण मंदिर आहे. हे बघा श्री विठ्ठल रुक्माई मंदिर. हे बघा इथे देखील आपण येऊन दर्शन घेऊ शकतो. तर खरंच खूप भारी मंदिरामध्ये माझा फक्त आवाज होतोय. खूप शांतता आहे आणि खूप पीसफुल आणि खूप स्वच्छता ठेवलेली आहे इथे. तर मला तर हे पर्सनली खूप आवडलं आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर. आपण संध्याकाळी आले तरी खूप इथे छान बोलतात ना, असं एक वाईब आहे, पॉझिटिव्ह वाईब आहे. आणि हे बघा मंदिराचा परिसर खूप छान आहे, बोलू शकता ना एकदम. इथे पोहण्याची वगैरे मुभा आहे, तुम्ही पोहू वगैरे शकता आतमध्ये. आणि बघा असं मंदिर परिसर. आता इथे बरेचसे फोटो वगैरे थोडेसे काढतो आणि लगेच आपल्याला बीचवरती जायचं तर असतो, त्यासाठी निघतो. आपल्याला सनसेट मे बी बीचवरती नाही बघायला भेटणार. आपण इथे थोडा वेळ घालून लगेच पुढे जाऊया. वाव मित्रांनो, हे बघा काय परिसर आहे आणि काय सुंदरता आहे. तर मित्रांनो आता आपण आलो ते अबॅन्डन शिप म्हणून अशी काही बोलतो ना किनाऱ्याला लागलेली एक आलेली अशीच एक बोट आहे. तर ती बोट बघायला आलो आहे. तिच्यावरती देखील असं आपण एक म्हणजे बोलतात ना पर्यटन स्थळ आहे, पब्लिक येते. हा बीच आहे बघा आणि त्या बीचच्या म्हणजे त्या समुद्रकिनारी येऊन लागलेली ती बोट आहे. तिच्यावरती वगैरे जाता येते. हे बघा इथे पब्लिक वगैरे आहे वरती. बंद पडलेली खराब बोट आहे, सो आपण पण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूया जमलं तर जाऊया आणि मस्तपैकी फोटोशूट करूया. वातावरण बघा आणि मित्रांनो जे काय झालं ना, सनसेट बोलतात ना, सूर्य तर आम्हाला नाही मावळताना बघायला भेटला, पण ठीक आहे आलो आहे. अजूनही थोडा प्रकाश आहे, तर त्या प्रकाशात आम्ही थोडंफार फोटो काढायचा प्रयत्न करू. त्या शिपवरती चढूया. चढायला अशा काही शिड्या वगैरे नाहीत, थोडंफार कष्ट करून चढावं लागेल. आणि आज समुद्रकिनाऱ्यावरती मस्तपैकी बोलतात ना एक आनंद घ्यायचा आहे. चला तर मग बघूया चढायला भेटते का. उडी मारणार डायरेक्ट दे ना मला. हे तू इकडनं, हे पण इकडनंच आलं. मित्रांनो आपण आलोय फायनली त्या बोटीवरती. हे बघा बाजूला पूर्ण समुद्र आहे आणि सूर्य मावळलेला आहे. आणि ही बोलतात ना किनाऱ्यावरती एक बोट अशीच जी पडून होती, तिच्यावरती पब्लिक येते. सो आपण पण आलेलो आहे आणि थोडा बघूया जाण्याचा प्रयत्न कसा काय आहे ते. हे बघा भरती आली आहे आणि पाणी बघा. ही संपूर्ण ही बोट आहे. ह्या बोटीमध्ये आपण जरा फिरूया. मित्रांनो आपण बोलतात ना ह्या बोटीच्या सर्व टॉपला आलो आहे आणि वरतून आता पूर्ण सूर्य मावळलेला आहे, अंधार झालेला आहे आजूबाजूला सर्व. फ्लॅशलाईट ऑन केली आहे, बरेच सारे फोटो वगैरे काढले. थोडी धावपळ झाली, आम्हाला उशीर झाला यायला इथे. आम्ही 1 तास लेट झालो आहे थोडा बघायला गेलं तर सकाळपासून. तर त्यामुळे आम्हाला उशीर झाला आहे. जर 1 तास अगोदर आलो असतो खूप काही अजून बरंच बघायला भेटलं असतं. बीचवरती पण जरा एन्जॉय करायला भेटलं असतं. बट ठीक आहे, आता आपण इथून जरा ही करू आणि पुढे जाऊ. एवढा उशीर झाला की आता इथून उतरायचे थोडेसे कष्ट आहेत, कारण की ते बघा चढायला काय नाही, इथून असं जुगाड करून चढायचा असतो. तर उतरताना बघा सर्व आमचे खतरो के खिलाडी बघा भरती आली, ते खाली पाणी पण आलं, त्यामुळे आम्ही वेळेत उतरतोय. आणि इथून सगळे आता उतरतील हळूहळू आणि मग उतरून नटे खाली उतरायचा. आणि त्याचं पाण्यामध्ये झालेला आहे.
ठीक आहे. कौशल बघा, कौशल उडी मारतोय. हा भाई, हा आमचा खतरनाक एक खिलाडी आहे कौशल भाई. आता याच्या बिचारे एकाचे लागलेले आहेत आणि ते ह्याचा काय सीन होणार आहे काय कळत नाहीये. हा काय नाही, आता बहाणे देतो तो, व्हिडिओ मध्ये बहाणे देतोय मित्रांनो. तर मित्रांनो बघितलं, आता आपण बीचवरती आहोत. आपण ही जी बोट होती जुनी एकदम समुद्रकिनारा लागलेली तिच्यामध्ये आपण होतो आणि आपणच शेवटचे होतो. तर झालं सर्व, दाखवलं मी जेवढं जमलं तेवढं, कारण का खूप उशीर झाला. फोटो काढणं, व्लॉग दाखवणं, व्हिडिओ बनवणं, खरंच खूप त्या कमी वेळेमध्ये खूप काही घडत होतं. त्यामुळे मला जेवढं जमलं तेवढं मी तुमच्यापर्यंत दाखवलं आणि आता भरती पण होत आली आहे. सो आपण आता इथून आपण परतीचा प्रवास करतोय. खूप भारी. आणि सर्वेश कसं वाटलं? मला काय वाटतं, त्याला सर्वेशचा काय डेलीचाच आहे, तो इथे त्याला डेली येत दाखवायला असतो. आलोय. हा, आणि हा आमचा टूर गाईड आहे अलिबागचा, कारण का अलिबागमध्ये हा दर विकेंडला येतो. डायरेक्ट म्हणजे याचा सॅटर्डे संडे जे आहे ना, ह्याच्या ऑफिसचे कोण ब्लॉग बघत असतील तर भाई सांगतो, हा सॅटर्डे संडे ना डायरेक्ट अलिबागला येतो रोज. दर सॅटर्डे संडे तुम्हाला सर्वेश अलिबागमध्ये भेटेल. कसा तुझा अनुभव कसा होता? एकदम मस्त होता, भारी वाटलं ना? एकदम भारी वाटलं. होता. आणि बोटीचा अनुभव कसा होता? बोट मध्ये ना भूत आहेत. नाही नाही, असं काय नाहीये मित्रांनो. भूत आहेत, भूत, कारण का ती बोट बरेच तुम्ही आता पाहू शकता, ही बोट दिसत पण नाहीये. दिसते. त्या side जर दिसत कुणाला पण नाहीये. जर कुणाला ही व्हिडिओ मध्ये बोट दिसत नसेल तर त्याला भूत दिसतंय. नाही नाही, पण चला असं काही नाहीये. आता आपण निघालोय त्या जागेवरून आणि आता खाली रस्ता बघा दिसत नाही काय, ऍक्च्युली अंधार झाला, मी फ्लॅशवरती आहे. सो आता जातोय आपण पुढे, म्हणजे घरीच जातोय, पण थोडं काहीतरी खाऊन वगैरे नाश्ता वगैरे करून मग घरी जातोय. आपला एक मित्र अजून आलेला नाही, आनंद. तो कुठे पुसलाय काय माहित नाही, कॉल नाही उचलत आहे. सो तर त्याला पण लगेच आपण कॉल करू आणि तो कुठे पुसलाय बघूया. तर मित्रांनो, आमची रात्रीची सोय बघा, इथे चिकन घेतलेलं आहे आणि चिकन आता आम्ही मॅरिनेट करतोय. आणि चिकन मॅरिनेट करून आम्ही इथे बघा बाहेर इथे ना, इथे आपण जी चूल पेटवतोय ह्याच्यावरती आपण ते मस्तपैकी तवा फ्राय करणार आहोत किंवा मग बोलतात ना बार्बेक्यू, तो करायचा आपला प्रयत्न आहे. तर इथे बघा कौशलने सर्व मॅरिनेट करायला घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये काय काय त्यांनी चिकन घेतलंय, मसाले टाकले, सर्व दही, आणि आता बघा अंडा फोडतोय. कौशल, एक्सपिरियन्स आहे तुझा? हा म्हणजे असेल भाई, थोडाफार असं नाही. कौशल दरवेळी आम्ही कुठे गेलो का कौशल असं काही ना काहीतरी बनवतच असतो. तर मित्रांनो बघा, इथे आता आमचं चिकन 65 बनायला सुरुवात झालेली आहे. हे असं जातोय तेल आणि सर्व हे बघा. आणि हा आयता माणूस आलेला आहे क्रेडिट घ्यायला फक्त. हा काय नाही, हा काय नाही, फक्त हवा आहे. आणि आता इथे बघा असं घेतलं फक्त व्हिडिओ मध्ये दाखवायला, हे पण इकडे पण आहे ना, किती आहे. अरे नाही तेल ना ते तिथे. हे बघा. तर मग अशीच थोडी पार्टी चालू आहे. तर आता हे होईल आणि मग नंतर खाऊन तुम्हाला सांगतो की किती भारी झालंय. शेकोटी करायला बोललो तुम्हाला, करत नाही. हे काय एवढी मोठी शेकोटी आहे, हे धूर पण येत आहे. शेकोटी वेगळी करायची बोललो. सिनेमॅटिक घ्या, व्हॉइस सेन्सिंग. तर बघा मित्रांनो, आम्हाला नेहमी टांग देणारे आलो आम्ही किती अभिनय ह्याला ना मित्रांनो, तसं बोलतात ना, मारायचं म्हणतो, मारायचं. हा येडा काल दिवसापासून येडा बनवतोय की मी येणार, सकाळी येणार, सकाळी आला नाही. नंतर बोलला दुपारी येणार, दुपारी पण हा आला नाही. आणि आता फायनली आलाय कधी? रात्री. वाजलेत बघा किती, 11:15. 11:15 वाजता मुंबई गोवा हायवेवरून गाडी घेऊन आलाय. हे उपाशी असतात. मी जॉबला जातो. हा, जॉबला जातो. काय इंजिनियर आहे, तुम्हाला तर माहितीच काही असो सगळ्यांना सगळं माहिती आहे. इंजिनियर आहे. आपण त्याला Saturday, Sunday अरे पण सुट्टी असते. माणसाने एडा बनवायचा किती एडा बनवणार माणसानं? नाही, तू, हा? मग एडा नसतो रे, तो एक फ्रेंडशिप भाईचारा असतो, तुला नाही समजणार. हा, फ्रेंडशिप भाईचारा असतो. जेवणात काय बनवलं? जेवणात तिथं आमचा कौशल कुकने सगळं काय बनवलंय. मी व्हेजिटेरियन आहे. तुला व्हेजिटेरियन, तुला पनीर राईस मागवलंय बस. हा, मग चांगलं आहे ना. मी 2 मित्र पण आणलाय माझा. हा, त्यांचे मित्र आलेले आहेत का ते? ओके झालेत काय? अरे फ्रेश होतात दोघं पण. फ्रेश नाही. तर इथे अनुपम आलाय, जो की आमचा पण मित्र आहे. आणि उसका नाम काय? अनुपम आणि पाटील, गौरव पाटील. हा, त्याच्याशी फ्रेंड आले. पूरी गलती अगर मैं बोलूं ना तो इसकी है, आनंद. आनंद की ना? हाँ ना, उसने पूरा कल्प्रिट है वो आनंद है. सबको एड़ा बनाता है ना. अरे वो हम लोग को भी एड़ा ही बनाता है, सबको एड़ा बनाता है. तर मित्रांनो बघताय, आम्ही झाला आता हा डे संपत आलाय. जवळजवळ रात्रीचे आता 1:30 वाजलेत. संपत आला म्हणजे बघा, आमची जरा पार्टी चालू आहे. म्हणजे हे लोक लेट आले ना, जरा शेट माणसं लेट येतात.
तर मग लेट आलेत तर आता जेवण वगैरे झालंय सर्व, म्हणजे मगाशीच झालंय, थोडं विश्रांती वगैरे केली. बोलतोय अजून, झोपणार तर काय लवकर वाटत नाही, पण म्हटलं की चला आजचा डे खूप मोठा झालाय, तुमच्या समोर दाखवलाय सर्व हा. तर हा डेचा आजचा ब्लॉग हा इथे संपवतोय मी. आपल्याला डे 2चा वेगळा ब्लॉग करायचा आहे, तो आता उद्या सकाळपासून चालू आहे, तर तो तुम्ही बघालच. तर संपूर्ण हा आजचा दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर क्या करणार आहे, बेल आयकॉनला दावा. अरे लावा घ्या. Like, नाही तेच आहे, त्याला तेच बोलायचं होतं की बाजूला जी बेल आयकॉन दिसते तिथे दाखवा, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ तर माझी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. चला तर मग एन्जॉय तर खूप केलं, अजून एन्जॉय करायचं बाकी आहे. आणि उद्याच्या ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा जो पुढे येईल. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात. आणि मी फक्त काय बोलते पार्ट्स बघितलंय, खूप एन्जॉयबल पार्ट्स आहे, खूप एन्जॉयबल पार्ट्स ह्याने आहे. एन्जॉय नाही केलं ना म्हणून. चला तर मग हो, चला तर मग भेटूया आता डे 2 मध्ये पुढे. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, बाय. बाय. गुड नाईट.